हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर ब्लॉग। आज सॅटर्डे आहे, त्यामुळे मुलांना सुट्टी आहे आणि त्यांना जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा माझं नेहमी कामाचा उशिरा होता। त्याच्या स्वयंपाकाचं एवढं काही टेन्शन नाही आहे। मी सकाळीच वरण भात केलं होतं कारण आज त्यांना टिफिनला पण तेच बांधलं आहे। आता थोडासा ना ब्लर दिसत असेल व्हिडिओ, कारण बाहेर भरपूर पाऊस आणि वारा सुटला आहे, पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे। मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती की मी ट्रायपॉड घेतला आहे। माझी खूप दिवसाची इच्छा होती, कारण जर एखादी रेसिपी मला शूट करायची असेल, काही ॲक्टिव्हिटी असेल जे मला हातात मोबाईल धरून ती शूट करता येत नसेल तर ते मला शूट करता येतमुळे मग मी ट्रायपॉड घेतला आहे। मी तो तुम्हाला दाखवते। सो हा असा आहे। ट्रायपॉड मोठा आहे, माझ्या हाईट एवढा आहे, त्यामुळे मला जर काही शूट करायचं असेल तर थोडंसं सोपं होईल। पण अजून विचार चालू आहे की नक्की काय शूट करू मी, कारण ट्रायपॉडवरती मी कधी शूट असं काही केलं नाही आहे, मोबाईल असं ठेवून वगैरे। आणि मी शूट करण्याचा प्रयत्न पण केला तर 2-3 वेळा मोबाईल पडला पण, त्यामुळे हा माझा नवीन फोन आहे, त्यामुळे पडण्याची भीती पण होती। सो फायनली हा मी मागवला आहे। ह्यांचा पुढचा जो तुम्ही व्लॉग बघाल ना तर तो पूर्ण व्हॉइस ओव्हर केलेला आहे आणि मी जितक्या स्पीडने तुम्हाला कामं करताना दिसते ना, ही सगळी कामं मला करायला 2 तास लागलेले आहे। आणि हा सॅटर्डे संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि आज आहे सोमवार। सो एडिटिंग थोडासा लेट केला मी। काल रविवारीच हा मी डाउनलोड करून पोस्ट करणार होते, पण मला वेळ नाही मिळाला रविवार असल्यामुळे, कारण मुलं वगैरे घरात असले की कामं नेहमीच उशिरानेच होतात। सो ही काही वल्ली कपडे आहेत जे मी रॅकवरती लावते आहे। ह्याच्या आधीचे कपडे जे आहे ते मी काढून ठेवले, ज्याचे घड्या घालून ठेवणार आहे। त्यानंतर हा माझा रोजचा डेलीचा रुटीन आहे। हा सकाळी मी पूर्ण काम करून घेते, सगळं काही आवरून घेते, घर नीटनेटकं ठेवते। मग जेव्हा मुलं शाळेतून घरी येतात ना, परत जसंच्या तसंच घर होतं। काहीही करा तुम्ही, सकाळी कितीही प्लॅनिंग करा, आदल्या रात्री प्लॅनिंग करा की सकाळी एवढं काम लवकर करायचं आहे वगैरे, पण चिकू लहान असल्यामुळे प्लस मला तिघांचा डब्बा करायचा असतो, नाश्ता त्यांचा करायचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी सकाळी करायच्या असतात। मग नेमकी ना किती प्लॅनिंग केलं असलं तरी पण सकाळी शाळेत जाताना जे लास्टचे 10 मिनटं जे असतात ना, त्यांचा ID, एकाचं कंपॉस, एकाची वही, हे सगळी काही राहून जाते, एकाचा सॉक्स, ह्या सगळ्या गोष्टी। मग कधी त्यांचे जे काही सब्जेक्ट असतात ना, रेग्युलरचे सब्जेक्ट असतात, ते विषय त्यांचे दिवसा चेंज होत असतात, त्यामुळे मी आदल्या रात्री त्यांचे बॅग वगैरे व्यवस्थित त्यामध्ये वह्या वगैरे टाकून ठेवते। मग हे जे मुलं अभ्यास करतात ना, कंपॉस एकीकडे, त्यामधले सगळे इरेजर, शॉर्पनर्स वगैरे एकीकडे ठेवलेले असतात। मग हे सगळं घर मला क्लीन करून आवरायचं असतं, कारण 7 वाजले की मला देवासमोर दिवा वगैरे पण लावायचा असतो, त्यामुळे घर त्याआधी क्लीन असलेलं बरं असतं। हा जो बघताय ना, हा बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये चिकू पहा कसा बघतोय। सो सगळी कामं करेपर्यंत मला 5 वाजली होती आणि मग मी इथे माझ्या एकटीसाठी चहा ठेवला आणि हा पूर्ण किचन पण मला क्लीन करून घ्यायचा आहे। याच्या आधी बेडरूम क्लीन करून मी त्यातला झाडू वगैरे मारून किचनमधला पण गॅस ओटा क्लीन करून झाडू मारून घेतला। त्याच्यानंतर संध्याकाळचं रुटीन मी पुढे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे।
रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही मच्छी केली होती. मच्छीचं कालवण हे मी नाही त्यांनी केलं होतं, पण तयारी तर सगळं मीच करून दिले होते. फक्त त्याने फोडणी एवढी दिली होती, पण मी फ्राय केले. अगोदर मी मॅरिनेट करून एक 10-15 मिनटं ठेवले होते. जे घरगुती साधे मसाले असतात ना, खूप जास्त मसाले नाही टाकायचे. आम्हाला तर नाही आवडत, कारण ते जास्त चव नाही लागत. जेवढा साध्या घरातील मसाले असतात तेवढी छान लागते. त्यामध्ये हळद, तिखट, मीठ आणि अर्ध लिंबू मी पिळून टाकलं होतं. सो मी 10-15 मिनटं ठेवलं आणि त्यानंतर फ्राय केले. पण व्हिडिओ करताना मी विसरले की मी त्यामध्ये रवा नाही टाकला. मी रवा टाकून फ्राय करते. नेहमी नाही, पण जेव्हा इच्छा होईल तेव्हा. त्याच्यानंतर काही मासे राहिले होते फ्राय करायचे, त्यामध्ये मी रवा टाकला आणि रवा टाकून फ्राय करून घेतला. आणि भात, माशाचं कालवण आणि मच्छी फ्राय असं काही आमचं रात्रीचं जेवण होतं. सो असं काही आमचा पूर्ण दिवस गेला. सो मी हा पहिल्यांदा ट्रायपॉडने शूट केलेला आहे आणि व्हॉईस ओव्हर केला. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो हा मी व्लॉग इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.